नमस्कार. आज आपण शाळांचे पासवर्ड कसे बदलायचे हे आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला ज्या शाळेचा पासवर्ड बदलायचा आहे, त्या शाळेच्या केंद्र पासवर्डवर आपल्याला केंद्र लॉगिनवर जावं लागेल. केंद्राचा पासवर्ड आपल्या केंद्रातील जे शिक्षक असतात त्यांच्याकडे उपलब्ध असतो. तर चला आपण शाळेचा पासवर्ड कसा रिसेट करायचा ते आपण पाहूयात. या ठिकाणी मी Googleमध्ये आलेलो आहे आणि स्कूल असं सर्च करतोय. पहा या ठिकाणी सर्च केल्यानंतर मला एज्युकेशन महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट दिसते. या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी स्कूल या पोर्टलला लॉग इन करायचं. आता या ठिकाणी मी ज्या शाळेचा पासवर्ड रिसेट करायचा त्या केंद्राचा पासवर्ड टाकतोय. या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकतोय. आणि लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता केंद्राचं लॉग इन ओपन झालं आहे. या ठिकाणी पहिल्या टॅबला आपल्याला फायनलाइज डाटा हे आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा डाटा फायनलाइज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्व केप्र लॉग इनला दिसतंय. आता या ठिकाणी सिलेक्ट इयर 2023-24 इथे क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व शाळा आपल्याला या ठिकाणी त्या केंद्रातल्या दिसत आहेत. ज्या शाळेचा पासवर्ड रिसेट करायचा आहे त्या शाळेसमोर क्लिक करायचं आहे. पहा एक बॉक्स दिसतोय. आता मला या शाळेचा पासवर्ड रिसेट करायचा आहे. याला मी क्लिक केलं आणि वरती आलो. आता स्कूल रिपोर्टच्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर वरती आलो आहे आणि वरती रिसेट पासवर्ड असं या ठिकाणी म्हणलं तिथं क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी रिसेट क्लिक केल्यानंतर वरती एक चौकोन आलेला आहे. त्या चौकोनात पासवर्ड रिसेट सक्सेसफुली असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी ओके म्हणायचं आहे. आता केंद्र प्रमुख लॉग इनवरचं पासवर्डाचं रिसेट करण्याचं काम आपलं झालेलं आहे. आपण आता लॉग इन होऊयात. आता लॉग इन झाल्यानंतर परत स्कूल पोर्टलला ज्या शाळेचा पासवर्ड रिसेट झालेला आहे त्या रिसेट झालेल्या पासवर्डच्या लॉग इनला आपल्याला जायचं आहे. तर या ठिकाणी आता मी त्या शाळेचं डिटेल टाकतोय. तर या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड आहे गेस्ट, जी कॅपिटल टाकायचं आहे. यू स्मॉल ई स्मॉल एस स्मॉल टी स्मॉल त्यानंतर 1 2 3 आणि शिफ्ट दाबून 1 2 3 म्हणजेच शिफ्ट हॅश असं. या ठिकाणी आता इथं काम आपल्याला झालेलं आहे. आता इथं कॅप्चा रिलोड करायचा आहे. या ठिकाणी मी लॉग इन करतोय. आता या ठिकाणी पासवर्ड सेव्ह करा म्हणून विचारते. आता या ठिकाणी हेडमास्टर नेम या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आता मी त्या हेडमास्टरचं नाव टाकतोय. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतोय. त्यांचा मोबाईल नंबर मी टाकत आहे. थोडं वेट करा.
तर या ठिकाणी मला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो मी सेट करतोय. मी कन्फर्म पासवर्ड करतोय आणि कॅप्चा टाकतोय. आता कधी-कधी कॅप्चा टाकल्यानंतर इनव्हॅलिड कॅप्चा म्हणतोय, म्हणून मी सोयीसाठी इथं रिलोड करून घेतलेला आहे. जो पूर्वीचा आहे तो बदललेला आहे. या ठिकाणी काम प्रोसेसवर आहे. पण थोडा वेळ वेट द्यावा लागतं, थांबावं लागतं. कारण कधी-कधी 2 मिनिटं, 3 मिनिटं हा वेळ घेतो. या ठिकाणी आपण थांबूयात. आणि कधी-कधी काय होतं, की एकच नंबर जर दुसऱ्या शाळेवर हाच नंबर जर रजिस्टर असेल, तर पासवर्ड अपडेट होत नाही. तेव्हा ज्या जुन्या शाळेवर आपला मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरला आपल्याला त्या शाळेच्या पोर्टलमध्ये जाऊन, स्कूल पोर्टलमध्ये जाऊन आपल्याला अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये ते बदलावं लागतील. जो की आता इथं दाखवलेला आहे, हा नंबर तिथं बदलावा लागेल आणि तिथल्या नवीन मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर तिथं टाकावा लागेल आणि सेव्ह करावा लागेल. म्हणजे त्या शाळेच्या लॉग इनमधून जुन्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल निघून जाईल आणि त्या ठिकाणी नवीन मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, ईमेल येईल आणि नवीन शाळेवर त्या शिक्षकाला, मुख्याध्यापकाला त्याचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जोडता येतील. आपण थांबलेलो आहोत. पाहूयात. थोडा वेट घेतोय आपण. सरळ पोर्टलचं काम हे थोडं तसं किचकट आहे, परंतु थोडा शांतता आणि पेशन्स ठेवला तर आपल्याला हे काम सोपं वाटतं. वारंवार पासवर्ड बदलावे लागू नये म्हणून आपण ते योग्य ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचं आहे. तसंच त्या पासवर्डला आपण पुन्हा पुन्हा लॉग इन करून जर पाहिलं तर ते आपल्याला लक्षात नक्कीच राहते. तर या ठिकाणी स्कूल पोर्टलचा पासवर्ड रिसेट होत आहे. प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू असं म्हणलेलं आहे. थोडं थांबलो आहे आपण. पाहूयात किती वेळ घेतं आहे. कारण या ठिकाणचं बघा, या ठिकाणी आपल्याला मॅसेज आलेला आहे, अपडेटेड सक्सेसफुल्ली. प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड. पहा, आपल्याला 2 ते 3 मिनटं या ठिकाणी आपल्याला थांबावं लागत आहे. आपण परत लॉग इन करूयात. आता हे चेकबॉक्स आलेला आपण त्याला क्लोज करूयात आणि बघा आता या ठिकाणी मी इथं ॲटो सेव्ह म्हणून ऑप्शन आलेला आहे. तर मी इथं सेव्ह करून घेतोय अगोदर. अपडेट पासवर्ड म्हणतोय. आता या ठिकाणी पहा, आता मी ॲटो सेव्ह केलेला आहे. पाहूयात लॉग इन होतंय का. जर ॲटो सेव्ह करताना जर खालचा पासवर्ड जो आहे तो चुकीचा असेल तर लॉग इन होणार नाही. पाहूयात. आता आपण लॉग इनला पेजला जाऊयात. लॉग इन. बघा, अशा पद्धतीनं आपला या शाळेचा पासवर्ड रिसेट झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुढील काम करता येत आहे. धन्यवाद. आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानातील व्हिडिओसाठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि वाट पहा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत पुन्हा भेटू. धन्यवाद.